तालुक्याचं अर्थकारण हे प्रामुख्याने 3 संस्थेवरती अवलंबून आहे. एक करगोटी साखर कारखाना, दुसरं डेरावेमा सहकारी साखर कारखाना आणि तिसरं छत्रपती सहकारी साखर. 3 कारखान्याचा जर आर्थिक व्यवहार बघितला माझ्या माहितीप्रमाणे 1,500 कोटी रुपये, 1,500 ते 2,000 कोटी पर्यंत. आता तिकडे पृथ्वीराज दासबाबू चेअरमन आहे, ते त्यांच्या पद्धतीने ते सगळं बघतील. तिकडे डेरावेमाकडे आपण बघतो, इथं करगोटीच्या बाबतीमध्ये आपण एक नवीन फॉर्म्युला वर्कआउट केला, तो म्हणजे कॉर्पोरेशन हा एक नवीन आपण यांना सहकार संस्था टिकवून त्याच्यामध्ये खाजगी इन्व्हेस्टमेंट आणण्याच्या संदर्भातला निर्णय आपण घेतला. आणि मला आनंद आहे की तो निर्णय आपल्याला या सीझनमध्ये लक्षात येईल. शेतकऱ्यांना पैसे वेळेवर जाणं, कामगारांचा पगार वेळेवर होणं, तुमच्या सगळ्या उसाचं गाळप वेळेवर होणं आणि वेळच्या वेळेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणं, हे धोरण मला असं वाटतं आपण या माध्यमातून घेतले. मुख्यमंत्र्यांची माझी या विषयावर चर्चा झाली, मला त्यांनी वेळ दिला. हा ते मॉडेल सांगितल्यानंतर ते पण मला म्हणाले आश्वासन हा फॉर्म्युला खूप चांगला आहे. कारखाने लीजवरती किंवा बँकेच्या ताब्यात जाणं किंवा भाडे तत्वावर देणं त्यांनी प्रश्न सुटत नाही. पण सरकाराच्या संस्था ठेवून जर सरकार टिकवायचं असेल आपल्याला तर त्याच्यामध्ये आर्थिक म्हणजे खासगी गुंतवणूक सहकारामध्ये आणणं असा एक फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी वर्कआउट केला. आणि मला असं वाटलं करगोटी साखर कारखाना सुद्धा काय काळजी करू नका, कोणी काही समज गैरसमज करून देईल. आपल्याकडं चांगल्या गोष्टीपेक्षा सुद्धा गैरसमज लोक म्हणजे हिंदीमध्ये एक म्हण आहे की सत्य परेशान होऊ शकता है लेकिन पराक्रम देऊ. जे सत्य असतं ते सत्यच राहतं आणि म्हणून काय काळजी करू नका. आज भाऊची पुण्यतिथी आहे. सकाळी कारखान्यावर कार्यक्रम झाला, बरीच संख्या होती. मी आज भाऊच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं भाऊच्या प्रतिमेला साक्ष घेऊन सांगतोय की जेव्हा जेव्हा असे मिळेल करगोटी साखर कारखाना हा सहकारातच राहणार आहे. या कारखान्याचं नाव ते करगोटी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखानाच राहणार आहे. जे 1170 कामगार आहेत ते कामगार काय करणार आहेत आणि जे 32,000 सभासद आहेत त्यातला 21 सभासद कमी होणार नाही आणि त्याची शेअरची रक्कम सुद्धा त्याच्या नावावर तशीच राहणार आहे. आणि दर महिन्याला संचालक मंडळ, दर वर्षाला वार्षिक साधारण सभा आणि 5 वर्षांनी कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक याही गोष्टी या कायद्यामध्ये सगळ्या अंतर्भूत केलेल्या आहेत. मी चुकीची गोष्ट करणाऱ्यांपैकी कार्यकर्ता म्हणून बऱ्याच वेळा काय होतं की आपण त्या गोष्टी समजून घेत नाही आणि म्हणून आणि ही अडचण का आली आपल्याला ते राजकीय विश्लेषण मी आज इथे करणार नाही. या अडचणी कशामुळे आल्या, या अडचणी आणण्याच्या पाठीमागचा हेतू काय, ती काही गेल्या 11 वर्ष झालं मी कुठल्या राजकीय पदावर नाही त्याची मला कधी चिंता पण वाटते. पण 11 वर्ष कुठल्या राजकीय पदावर नसताना 1,000 कोटी रुपयाचा कारखाना कसं काय असणार पण चालवलं ही काही सामान्य बाब नाही. आपल्याला 10 एकराची शेती विकत सांगितलं पण आपण तेही करून दाखवलं. आणि आता इथून पुढच्या काळामध्ये अजिबात चिंता करू नका. ज्या व्यक्तीशी आपण कोलॅबोरेशन झालेलं आहे त्याचाही वेळोवेळी आपल्याला अनुभव येईलच. आज सकाळी आम्ही कारखान्याची जर प्लॅन्ट मशिनरीची कामं बघितली तर सगळ्या बॉयलरची कामं चालली आहेत, टर्बाईनची कामं चाललेली आहेत. जवळजवळ 10,000 टनाची यंत्रणा आपली ऑलरेडी उभा राहिली आहे आणि 2 ऑक्टोबरला बॉयलर प्रतिपादन होईल आणि शासन तारीख देईल त्या तारखेला मुळी टाकण्याचा कार्यक्रम होईल आणि मग मात्र आपल्या लक्षात येईल की हा कारखाना कसा चालतो. त्यामुळे अजिबात कुठल्याच गोष्टीची चिंता करू नका. कारखाना चांगला चालला, डेरावेमा चांगला चालला, छत्रपती चांगला चालला, या सगळ्या चांगल्या चालण्याचा परिणाम डायरेक्ट कुणावर होणार छत्रपतीचे 50% व्यवहार 12 महिने चालतात तरी सुद्धा शासकीय व्यवहार सगळे इंदापूरला असतात. जर कारखाना चांगला चालला जमिनीचा खरेदी व्यवहार झाला तर इंदापूरलाच खरेदी तर या गोष्टी जर व्यवस्थित झाल्या मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीनं हा बदल या पुढच्या काळामध्ये होईल.